बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना, अन्नातून विषबाधेमुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू, आई व मुलगी गंभीर। बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एका कुटुंबातील 3 निरागस चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झालाय। तर आई आणि आणखी एक लहान मुलगी गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृत मुलांमध्ये मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमदार वय 4 वर्ष, मशिरा मोहम्मद वसीम जमदार वय 7 वर्ष आणि फातिमा मोहम्मद वसीम जमदार वय 8 वर्ष यांचा समावेश आहे। तर त्यांची आई आफरीन मोहम्मद वसीम जमदार वय 38 वर्ष आणि लहान मुलगी अश्मिरा वय 3 वर्ष या दोघींची प्रकृती चिंताजनक असून त्या जीवन मरणाशी झुंज देत आहेत। त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रविवारपासून कुटुंबातील सर्व सदस्यांना पोटदुखी, उलट्या आणि मळमळ अशी लक्षणे जाणवू लागली। सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान प्रथम 2 मुलांचा मृत्यू झाला, त्यानंतर काही वेळातच फातिमानेही अखेरचा श्वास घेतला। या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करत आहेत। दरम्यान आरोपी विभागही सतर्क झाला असून संशयित अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची तयारी करण्यात येत आहे। या घटनेनंतर धाडसह परिसरात शोकासोबतच संतापाचे वातावरण आहे। या दुर्दैवी घटनेमुळे अन्न सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांनी अन्न स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, बुलढाणा।